तुम्ही जे पुरस्कार प्राप्त इथे आहात तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. पण ज्या अपेक्षेने तुम्ही मला इथे बोलवलं आहे की गुंजन पाटील येतील आणि प्रेम कविता ऐकवून जातील, खरंच सांगते तुमच्या अपेक्षा भंग होणार. नक्कीच तुम्हाला कविता ऐकायला मिळतील, पण तुम्ही पत्रकार आहात आणि तुमचं प्रेम या देशावर आहे याची मला जाणीव आहे. म्हणून तुम्हाला त्याच प्रतीच्या मी कविता ऐकवेल. त्याआधी काही भावना माझ्या एक कवयित्री म्हणून नाही तर एक सामान्य जनतेची प्रतिनिधी म्हणून पत्रकारांसमोर ठेवायच्या. तुम्ही ऐकणार? नाही पटल्या तर टाळ्या वाजवू नका, पण पटल्या तर टाळ्या वाजवायच्या. सध्याच्या स्थितीत जर आपण फ्रीडम इंडेक्स बघितली भारताची तर हे सगळ्यांना माहीत असेल की आपण 180 देशांपैकी 157 देशात येतो. म्हणजे फारच आपण ज्या देशांसोबत, ज्या तुटपुंज्या देशांसोबत आपण कॉम्पिटिशन करायला बघतो, ज्याच्या वॉरच्या न्यूज चॅनलवर कंटिन्युअसली न्यूज चालू असतात, ते सुद्धा फ्रीडम इंडेक्समध्ये आपल्यासमोर आहे हे आपल्याला माहिती आहे. जर तुम्ही जंतर मंतरचं आंदोलन बघितलं असेल तर तिथे ऑन ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्या रिपोर्टर सोबत कशी वागणूक केली गेली हे तुम्ही बघितलं असेल, जे अतिशय चुकीचं आहे, मला मान्य आहे. पण जर आपण विचार केला की हे का होतं तर याची उत्तरं सापडते. हा देश, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा प्रत्येक नेता, तुम्ही टिळकांचं नाव घ्या, गांधींचं नाव घ्या, नेहरूंचं नाव घ्या किंवा कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव घ्या, तो पत्रकारच होता. मग इतकी मोठी हिस्ट्री असणारी ही पत्रकारिता अचानक जेव्हा जनतेमध्ये रिपोर्टर्स जातात तेव्हा जनता अशी का वागायला लागते हा प्रश्न पडतो. आणि खरं तर माझ्या अजिबातच कंप्लेंट्स तुमच्याकडून नाही, कारण तुम्ही ग्राउंड रिपोर्टिंग करता आणि ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागतं याची जाणीव मला आहे. कमलेश्वर नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी कितने पाकिस्तान नावाचं एक पुस्तक लिहिलंय सर. त्यांचीच एक कथा आहे बयान नावाची. बयानमध्ये एक स्त्री जिच्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे ती कोर्टामध्ये बयान देते अशी ती कहाणी आहे. कुठल्याच पात्राला त्यात नाव नाही आहे, पण पूर्ण कहाणी वकील त्या स्त्रीला विचारत राहतो तिच्या चरित्राबद्दल, तिच्या नवऱ्याच्या चरित्राबद्दल, त्यांच्या नात्यांबद्दल, त्यांच्या संबंधांबद्दल, की त्याने आत्महत्या का केली. कहाणीच्या शेवटी तुम्हाला कळतं की तो एक पत्रकार होता. राजस्थानमध्ये एक घोटाळा झाल्याचं त्याला लक्षात आलं. राजस्थानच्या एका मंत्र्याने मी इतकी लाखो झाडं लावेल असं सांगितल्यानंतर ती लावली नाही आणि तो घोटाळा झाला हे लक्षात आल्यानंतर त्याने जेव्हा ती बातमी बनवली त्याच्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि त्या डिप्रेशनमध्ये त्याने आत्महत्या केली. असे कितीतरी प्रकार या देशात घडत असतात हे मला माहिती आहे. तुम्ही थोडं वाकड्यात जाऊन, थोडं सत्तेच्या विरोधात जाऊन एखादी बातमी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर कुठले कुठले प्रेशर येतात याची जाणीव सगळ्यांना आहे. पण आम्हाला अपेक्षा पण तुमच्याकडूनच आहे. राजकारण्यांकडनं काय अपेक्षा करणार? तर त्यांच्याकडनं जनतेने अपेक्षा करायच्या सोडून दिल्यात की काय असं झालंय. पण या देशात तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगते 100 दिवस प्रत्येक पत्रकाराने जर सत्य पत्रकारिता केली, सगळं खरं दाखवलं, कुठल्या सत्तेच्या बाजूने नाही, कुठल्या विरोधात नाही, फक्त सत्य दाखवलं तर तुम्हाला सांगते या देशात कुठल्याच रिव्हॉल्युशनची गरज पडणार नाही. इतका हा देश बदलून जाईल. सर बोलले की मीडिया हा चौथा आधारस्तंभ आहे. तर अजिबात तुमच्याच मंचावर येऊन तुम्हाला डिसअपॉइंट करण्याची माझी इच्छा नाही आहे. पण संविधानामध्ये कुठेही मीडियाला चौथा आधारस्तंभ म्हणण्यात आलेलं नाही. 3च आधारस्तंभ आहेत. कार्यकारिणी आहे, कायदेमंडळ आहे आणि त्याच्यानंतर न्यायमंडळ आहे. चौथा आधारस्तंभ ही उपमा, ही उपाधी तुम्हाला जनतेच्या प्रेमाने मिळाली आहे, जी कमवल्या गेली होती. पण सर जसं म्हटले की त्याला कीड लागली आहे की काय असं वाटतं, सर वाटतं नाही आहे, ही रियालिटी आहे. त्या स्तंभाला कीड लागली आहे आणि ती संपवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. मी इथून खूप जास्त बोलण्यापेक्षा इतकी अपेक्षा घेऊन जाईल की इथे उपस्थित असलेला प्रत्येक पत्रकार त्या कीडला संपवण्याचा प्रयत्न करेल. पत्रकारितेमध्ये इथिक्स असतात. मला 1993ची एक घटना आठवते, जेव्हा माझा जन्मही नव्हता झाला, पण मी नंतर ती वाचली.
केल्विन कार्टर नावाचा एक पत्रकार सुदानमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता रिपोर्टिंग करायला गेला होता. कुपोषित एक मुलगी जी मातीत पडलेली होती आणि एक गिधाड तिच्या मरण्याची वाट बघत होतो असा एक फोटो त्याने टिपला. न्यूयॉर्कमध्ये तो खूप फेमस झाला, जगभर त्याची चर्चा झाली, त्या फोटोची चर्चा झाली. केल्विन कार्टरला त्याच्यासाठी पुरस्कार मिळाला. पण काही दिवसाने न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख छापून आला ज्याचं शीर्षक होतं की त्या फोटो जिथे काढला गेला तिथे एक नाही 2 गिधाड होती. एक त्या मुलीच्या मरण्याची वाट बघणारं, दुसरं त्या मुलीला मरताना सोडून येणार. या गोष्टीचा केल्विन कार्टरवर इतका परिणाम झाला की 1994 मध्ये त्याने आत्महत्या केली. पत्रकारितेचे इथिक्स किती असावे, आपण केलेली एखादी बातमी किती महत्त्वाची ठरू शकते हे तुम्हाला माहिती आहे. खूप अपेक्षा नाही, तुमच्यावर किती प्रेशर असतं याची जाणीव मला आहे. तरी पण थोड्या अपेक्षा मी इथून घेऊन जाईल की तुम्ही सत्तेच्या, तुम्ही प्रेशरच्या विरोधात जाऊन प्रतिनिधित्व ज्यांचं करण्याचं काम तुमचं आहे त्या जनतेचं प्रतिनिधित्व तुम्ही कराल आणि तुम्ही करतात. म्हणून तुम्हाला सांगते हा मंच इतका सहिष्णू आहे. या मंचावरून पत्रकारांना पुरस्कार दिले जात असताना सुद्धा पत्रकारितेबद्दल ऐकलं जातं. शांतपणे तुमच्यासाठी एका जोरदार टाळ्या. आणि तर काय झालं ना, काळ फार उथळ झाला. म्हणजे माणसं उथळ, राजकारणात उथळपणा आलाय, कवितेत उथळपणा आलाय, मानसिकतेत उथळपणा आलाय, पत्रकारितेत उथळपणा आलाय, सोशल मीडियावर उथळपणा आलाय, सगळीकडे उथळपणा आलाय. परवाची जी घटना सर सांगत होते की गुंजन पाटीलने गौतमी पाटीलचं नाव घेतलं आणि असं म्हणाले, त्यातच तुम्हाला सगळ्या गोष्टीच्या उथळपणाची लक्षणं कळते. हेडलाईन फक्त इतकीच दिली जाते की गौतमी पाटील बद्दल काय म्हणाल्या गुंजन पाटील, कंटेक्स्ट काहीच दिला जात नाही. कमेंट्स मध्ये शिव्या खाणारी मीच. साहजिक आहे, ते मी प्रतिकात्मक बोलली होती की प्रत्येक कलेला देण्याची दाद ही वेगळी असते. गौतमी पाटील नाचतात, ॲज अ इंडिव्हिज्युअल माझ्या मनात त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. नाचताना तुम्ही टाळ्या नाही वाजवू शकत, तेव्हा तुम्हाला शिट्ट्या वाजवायच्याच आहेत. पण जेव्हा तुम्ही कविता ऐकताय, तुम्ही एखादी आर्ट गॅलरी बघताय, तेव्हा तुम्ही शिट्ट्या नाही वाजवू शकत. तेव्हा ती तुमची संस्कृती आहे ना, तिथे तुम्हाला टाळ्या वाजवूनच दाद द्यायची किंवा वावा म्हणूनच दाद द्यायची, इतकीशी गोष्ट होती. जेव्हा ती रील व्हायरल झाली, तुम्हाला सांगते आपल्या देशात किती रुग्ण मानसिकतेचे लोक आहेत हे त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये कळालं. आणि खरंच सांगते, एकही कमेंट मला पर्सनली वाईट नाही वाटली, पण कमेंट करणाऱ्यांबद्दल वाईट वाटली. यांच्या आयुष्यात दुसरी कामच नाही आहेत का? म्हणजे उठलं की कुठल्या तरी म्हणजे अंकिलच्या वयाचे असतात, मी त्यांना अंकिल्स म्हणते, जसं रवीश कुमार त्यांना अंकिल म्हणतात. अंकिलच्या वयाचे लोक असतात जे उठतात, ज्यांना करायला काहीही कामं नसतात आणि कमेंट्स करतात. आणि कमेंट्स करतात. कधी तर वाईट वाटतं, या देशात किती रिकामटेकडी लोक आहेत, म्हणजे किती रिकामटेकडेपणा असावा, किती उथळपणा असावा. आणि हा उथळपणा या समाजातला संपवण्याचं काम तुमच्याकडे आहे. अपेक्षा केवळ आणि केवळ पत्रकारांकडून आणि मीडियाकडूनच उरलेली आहे, म्हणून तुमच्याकडे अपेक्षा घेऊन आली आहे. आणि मी जेव्हा म्हटले की आज मी तुम्हाला प्रेम कविता ऐकवणार नाही, त्याचं कारण असं होतं की मला जाणीव आहे तुम्ही अधिक उंचीच्या कविता समजू शकाल, त्यापेक्षाही उंचीच्या कविता तुम्हाला समजतील. कधी कधी काय होतं ना की समोरच्या लोकांनुसार तुम्हाला कविता घ्याव्या लागतात, कधी कधी त्यांचं मनोरंजन करावं लागतं. पण मला नेहमी वाटतं की कवितेचा धर्म हा केवळ हसवण्याचा नसतो, कवितेचा धर्म हा मनोरंजनाकडून प्रबोधनाकडे घेऊन जाण्याचा असतो. म्हणून मी लिहिलं होतं की इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, भटकत्या पावलांसाठी भान व्हावे. इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, भटकत्या पावलांसाठी भान व्हावे. माणसातला हा दुरावा संतोपणा,
माणसातला हा दुरावा सलतो मला, माझ्या कवितेतून हे अंतर मिटावे, माझ्या कवितेतून हे अंतर मिटावे. मला माहित आहे मी फार ज्ञान पाझरत बसणार नाहीये. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी लोक आहात. हे तर तुमचं मोठेपण आहे की कालच्या आलेल्या मुलीला तुम्ही तुमच्या समोर उभं केलंय सर आणि मला बोलायची संधी दिली आहे. पण एक कविता तुमच्या समोर घेते जी प्रेम कविता नाही आहे, पण मला नक्की खात्री आहे पहिल्यांदा ही कविता घेते आणि मला भरभरून दाद तुमच्याकडून येईल.